यावर्षी मान्सून लांबल्यानं राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला होता। कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनमधून पाणी पुरवठा करणाऱ्या काळमावाडी धरणातील पाणीसाठा सुद्धा कमी झाला होता। त्यामुळे 21 जूनपासून कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। काळमावाडी धरणात 75% पाणीसाठा झाल्यानंतर शहरात पुन्हा दररोज पाणी पुरवठा सुरू केला जाईल असं महापालिकेनं जाहीर केलं होतं। सुदैवानं काळमावाडी धरणात आता 88% पाणीसाठा झालाय, तर राधानगरी धरण 100% भरलंय। अशा परिस्थितीत काळमावाडी धरणातून पुन्हा पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला असून गुरुवारपासून कोल्हापूर शहरात दररोज पाणी पुरवठा सुरू होईल। त्यामुळे श्रावणाच्या पहिल्याच दिवसापासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची पद्धत संपुष्टात येईल। कोल्हापूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होता, त्यामुळे काही लोकांना पाणी टंचाई असायची। यंदा वळीव पावसानं फारशी दमदार कामगिरी केली नाही, तर जून महिना कोरडाच गेला। दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं काळमावाडी आणि राधानगरी धरणातील पाण्यानं तळ गाठला। शिवाय पावसानं ओढ दिल्यानं 21 जूनपासून कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाआड सुरू केला होता। मात्र गेल्या 1.5 महिन्यातील पावसामुळे बहुतांश धरणं भरली आहेत। काळमावाडी धरणात जोपर्यंत 75% पाणीसाठा होत नाही तोपर्यंत दररोज पाणी पुरवठा करता येणार नाही असं महापालिकेनं त्याच वेळी जाहीर केलं होतं। आज काळमावाडी धरणात 88% पाणीसाठा झालाय, तर राधानगरी धरण 100% भरलंय। त्यामुळे कोल्हापूरच्या पाणी पुरवठ्यातील विघ्न दूर झालंय। परिणामी गुरुवारपासून कोल्हापूर शहरात पुन्हा दैनंदिन पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। आज काळमावाडी धरणातून पाण्याचा उपसा सुरू झाला असून गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी मिळणार आहे।